सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं। विजयोत्सव साजरा झाला, मग जरांगेंना कोणता विजय मिळाला असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। आनंद व्यक्त करत होतात, मग पुन्हा उपोषण कशासाठी असाही सवाल राज ठाकरे यांनी केला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय?